तर नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलोय एका नवीन अशा स्पॉटमध्ये जे आहे गडिंग्लज तालुक्यात महादेव टेकडी म्हणून आम्ही इथं आलोय। गडिंग्लज मध्ये आम्ही खरं तर गेलतो गुड्डाई मंदिर म्हणून एक मंदिर आहे तिथं, त्याचे नंतर तुम्हाला सांगतो ज्यावेळेला आपण तो पॉईंट बघणार का नाही त्यावेळेला त्याच्याबद्दलची सगळी माहिती मी सांगतो। पण त्या म्हणजे इथून आम्ही बाहेर पडलेलो, पण गडिंग्लज मध्ये आल्यानंतर आकाशचे 2-3 मित्र भेटले, त्यांच्यावरून आम्हाला हा पॉईंट कळाला। आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या मागं आम्ही पोहोचलोय महादेव टेकडी, जे भैरेवाडी गडिंग्लजच्या जरासं पुढे येते ते। तर आता आम्ही तिथं आलेलो आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता मागं महादेव मंदिर आहे, बहुतेक महादेवाचंच मंदिर असणार आहे। महादेव टेकडी नाव आहे म्हटलं महादेवाचंच मंदिर असणार आहे। तर तिकडे जाऊया पहिल्याने बघूया आपण। तर ते मंदिर महादेवाचं मंदिर आहे। महादेवाची पेंडी दिसत आहेत, मला माझ्या मोबाईलमधून नाही दिसणार, पण तिथं महादेवाची पेंडी आहे, नंदी बैलाची छोटीशी मूर्ती आहे। जस्ट सी दिस ब्युटिफुल व्ह्यू। विषय आहे म्हणजे खतरनाक असं आहे, खाली धबधबा आहे असं पण ऐकलंय आम्ही। आता खाली जाऊन बघूया। ऑलरेडी तिथं जाऊन आमची वाट बघत थांबल्या आहेत। जास्तीत जास्त वेळ वाया न घालवता दहा यांच्याकडे जाऊया। हे असं सरळ स्टीप असं डाऊन आहे, त्यामुळे इथं जायला काय अर्थ नाही। तर तिथं आम्ही जाऊ शकतोय, दगडाचनी व्यवस्थित अशी वाट आहे, तो भाऊ जायला लागला आपला, तसं आपण जाऊ शकतोय, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे। तर आम्ही तिकडे चाललो आता। हे बघा हे काम आहे जरा टेन्शनचं, कारण पायात शेवाळ बिवाळ धरले, त्यातनं आम्ही उतरावं लागलोय। रेस फ्री का सलमान खान बनूंगा आज। इकडनं वरनं कुठनं तरी पाणी यायला लागलंय आणि पाणी सरळ खाली जाते आणि खाली एक मोठा धबधबा आहे। खरं खालच्या धबधब्याला जायला आमच्यात लई मोठा आहे, खालच्या दांडगा आहे हो, खरं खाली जायला आमच्यात डेअरिंग नाही आहे। सगळ्यात मोठा धबधबा पाण्याचा फ्लो पण। बाहुबलीची ट्रेकिंग इकडे चालते काय? हा शिवगामी इथं मिळलेली काय? गोटा बिल्डर। तर मित्रांनो फायनली आम्ही सगळा प्रवास करून आलोय आता इथं बाळूमामा मंदिराजवळ, जे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ टाकलेत, मी त्याचे शॉर्ट्सवर भरपूर वेळा टाकलंय, पण आता मी पहिल्यांदा मोठा व्हिडिओ असा करायला लागलोय बाळूमामा मंदिराचा गडिंग्लज मधल्या। चांगलं मंदिर वगैरे चांगलं बिल्ड केलंय, पण एक गोष्ट बिल्ड करायची जी गरज आहे तो म्हणजे हा रस्ता। माझी बुटं बघा, हे बघा, तर अशी हालत झाली माझ्या बुटांची या चिखलाच्या रस्त्यातून पार करून। आणि मी आता इथं मधोमध अडकलोय, परत जायचं म्हटलं तर परत मला तेच सगळं हे करून जायला पाहिजे। बाळूमामा हे वापस तरी कसं येऊ आता? नाही 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 मित्रांनो, हे बघा माझ्या बुटांची हालत तुम्ही बघू शकताय। बाळूमामा मंदिरला आम्ही जायला लागलोय आणि हे जे जरासं याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। या मंदिरचं कोण ऑफिसचं काय म्हणतात ते हेड असते, त्यांना जरासं इथं लक्ष द्यायला पाहिजे। ही जो रस्ता आहे की नाही, ते भक्तांना जाण्या येण्यासाठी जरासा चांगला रस्ता प्रोव्हाइड केला पाहिजे। यातनं आम्ही जायचा प्रयत्न करायला लागलोय। तिथं मग माझा पाय घुसलेला, ते बघा, ते भुसूक पडलंय मोठं। तर मला तरी वाटतं इकडनं मंदिराकडे जाणं शक्य नाही आहे, कारण हा चिखल जवळपास गुडघ्यापर्यंत जाईल एवढा खोल आहे। तर आम्ही वरच्यावर पाय ओढलाय म्हणून माझा जरासा पाय वाचलेला आहे, पण आता काय करायचं समजत नाही आहे। तर एक बघणार दुसरीकडनं कुठं वाट निघाली तर ठीक, नाहीतर मग बाळूमामा माफ करा, तुम्हाला भेटायची तर पूर्ण इच्छा आहे, पण असे काहीतरी अडथळे आले तर पॉसिबल नाही आहे जाणं। तर तिकडनं समोर नाही का आजी येतो, त्यांनी आम्हाला एक पर्यायी वाट सांगितली आणि त्या पर्यायी वाटेनं आम्ही मधनं जायला लागलोय। बघा हे भाऊ बघ, तर असं करतात। आणि इथं पाठी आम्हाला दिसली मिरचीची बाग, तर मिरच्या सगळीकडे लावलेल्या आहेत। मला आला काय कंटाळ, काय थोडं फिरून आलाय कंटाळ। त्यात आम्ही मध्ये ॲडव्हेंचर मोठे केले, त्याचं म्हणजे मिनी व्लॉग आपण टाकले आहेत चॅनलला, यांच्या आमच्या दोन्ही जाऊन बघा। खूप स्ट्रगल करून आम्ही आता मंदिरावर झालो, त्यामुळे माझा आता एनर्जी असते ती खूप डाऊन। याला मी वडत नाही लागलो एक प्रकारे, याला दुखायचं नव्हतं, हे घराकडे जायला हे करत होता, मी म्हटलं नाही आलावा आहे तर मोकळ्यातून जायचं, नाही काय ना काहीतरी करून जायचं। आणि बाळूमामाच्या दर्शनाचं आपण नाव काढलंय तर दर्शन घेऊन जायचं म्हणजे जायचं। खरं रस्ता जरा चांगला असता का नाही तर लय बरं झालं असतं। तर इथं कुठनं रस्ता काढत कुठल्या कॉलनीतनं कुठल्या गल्लीतनं कसं फिरत आलोय आणि इथं आलोय आम्ही। इथनं आम्हाला मंदिर दिसायला लागलंय, वाट खूपच देर इज द मंदिर, वाट लावले, वाटेनं वाट लावली। हे की बाबा व्हिडिओ तिच्या आईला आम्ही पोचलो आधी, त्या व्हिडिओच्या नावावर कुठे आम्ही गोळा व्हायचा। हे बाबा ते नंतर बडबड चल पहिला। तर हे जे तुम्हाला दिसतंय माझ्या पायाखाली तो आहे चिखल, आणि चिखलावर आहे मी, आणि मी जायलोय ही झाडं तुडवत
बाळूमामांच्या मंदिराकडे, जे मंदिर मला आता डोळ्यासमोर दिसतंय, जे डोळ्यासमोर बघून मला जरासं रिलीफ वाटायला लागलं एक प्रकारे. खरं तरी पण अजून मला जवळपास 50 मीटरचं अंतर तय करायचं आहे. तय म्हणतात ना त्याला. खरं ह्यो एक आमचा जो ट्रेक झालाय की नाही, ट्रेक ह्यो आतापर्यंत की नाही लेजेंडरी ट्रेक आहे, लेजेंडरी. कारण पहिलाच पाऊल ठेवल्यावर माझा पाय जवळपास गुडघ्यापर्यंत गेला. मी लगेच वरती वडला म्हणून बरं, नाही तर मी गेलेलो चिखलात. इथं जरासं आम्ही प्रयत्न करायला लागलोय. समोरासमोर मंदिर आहे बघा, तुम्ही बघू शकता. पण 50 मीटरचं हे अंतर मला की नाही लई मोठं वाटायला लागलंय. कसं मी करून मी जाणार बाळूमामाचं दर्शन घेतल्याशिवाय मी काय घराकडे जायत नाही. आणि तुम्ही पण सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. चला बेडूक नंतर व्हिडिओ करायचं. एवढी मंदिर बघितली काय, एवढ्या मंदिराला सगळं केलं. या मंदिराची वाट एवढी नेक्स्ट लेवल ऍडव्हेंचर आणि एकदम चिखलाची आहे की नाही, आणि बोलू शकत नाही. बोलण्याची पलीकडे गुडगा पण चिखल आहे. गुडगा नाही, गुडघ्याच्या वरती चिखला तुम्हाला दलदल म्हणू शकताय तुम्ही, दलदल. हे बघा सगळं चिखल आहे पूर्ण. भावाचं पूर्ण चप्पल बघा. माझं तर काय नेक्स्ट लेवल चप्पल आहे, त्यामुळे काय 100 चप्पल आहेत. तर आता आम्ही ठरवलंय पहिला आकाशला एक ट्रेकिंगचा बुटांचा जोड घेऊन देणार आहे. त्यानंतर आम्ही नजरा काढणार आहे. गडिंग्लज मध्येच घ्यायचा. कसं म्हणतोस? बरोबर. गोट्या आपल्यासोबत, गोट्या स्पॉन्सर आहे आमचा. गोट्या देणार नाव घेऊन ना बाबा. तर आता गोट्या बोललाय. चप्पल कुठे आहे? चप्पल गेला रे. हे बघा भावा, परिस्थिती बेकार. परिस्थिती जाम बेकार झाली. आता जस्ट पडता वाचली मी काय. आणि गोट्या बिल्डर येतो. गोट्या बिल्डर इज गोइंग टू पुढे. गोट्या बिल्डर इज लेजेंडरी. दोन्ही हात पाठी करून मस्तपैकी चालत गोट्या बिल्डर. चला पुढे मी माझं नाही मला. पहिला पोचलतो रे एडा. Yeah, I think that is the best option, but by gesturing where it's going. हे बाबा बोलणं बंद कर की. गोट्या एवढं फ्यूल कुठनं आणताय रे? एवढं फ्यूल कुठनं येते गोट्याचं? आय थिंक सो. आय एम गोइंग टू दिस एरिया फॉर दिस. नो देर सेफ्टी देर. तर आम्ही ही मधली दरी पार करून तिकडे जाऊन तिकडनं पुढचा ट्रॅव्हल कंटिन्यू करणार आहे. ये चल की तिकडं. मैं तो जा रहा. मी नव तुझा मित्र. मी नव मित्र. चल मित्र नव्हता तुझा. हे बघ सेफ रस्ता. झुडपाईत पण सेफ रस्ता. दुसरी वाटा विचार करायला. कृपया करू. इथं जाऊया. अरे तुम्ही तिकडनं गेला का? चांग भले मामा कुठे आला मग? तिकडनं जाऊ. तुम्ही कुठे आला? तिकडे रस्ता आहे. चपला चप्पल हातात घेऊन जायला पाहिजे. माहिती आहे तुला? बेस्ट झालं असतं. जाताना काय चिखलात जाऊया. चप्पल हातात घेऊन जाऊया. चिखलात पाय हे वाढायचं. पाय कुठनं पण धुवायला गावतात. हो चप्पल काय करायचं? कसं आहे? बरोबर आहे लॉजिक. बिडू उडी मारला. गोट्या इज टायर्ड. गोट्या इज आता बोल की रे कोण पुढे आहे? आता बोल की कोण पुढे आहे? आता बोल की तुझं पुढे झालं. आता आता बाळूमामांच्या कृपेने इथनं पुढे शेती झाली तर चांगलंच आहे. कसं हा भारी वाटलं. हा मस्त वाटलं. इथं चिखल आहे काय? भरपूर आहे चिखल. ते वालं तू धर. हे वालं माझं काय? ते वालं तुझं, हे वालं माझं काय? आम्ही पोचलो इथं बाळूमामा मंदिर मध्ये. तुमच्या मागोमाग आहे बाळूमामा मंदिर. मी काय कष्ट केल्यात तुम्ही बघितलायच, व्हिडिओमध्ये बघितलायच काय कष्ट केल्यात आम्ही इथे येण्यासाठी. आणि आता बघूया दोन मंदिर आत व्हिडिओ काढूशी आहे का नाही ते बघूया पहिला. आणि व्हिडिओ काढूशी असला तर व्हिडिओ काढूया, नाहीतर राहू दे. ते हलवायला भात काढायचा सगळा असा. हे भाताचं आहे आमच्या इथं.
कारण ह्याच्यात आणि त्याच्यात जरा फरक वाटायला लागलाय. सगळं सेमच आहे रे, सगळं सेमच आहे, सगळं सेमच आहे. फक्त काढायचं असं असं खालीवरून काढा. तसं नाही हे बघ ह्याचं स्ट्रक्चर बघा आणि त्याचा हा स्ट्रक्चर वेगळा असतो जरा. हे बहुतेक पहिला घेतलेले असणार आणि नंतर घेतलेले. हे जरा मोठा आहे बघ, हे भाताच आहे बहुतेक. खालनं हे आहे, खालनं याला हे आहे, हे बोसका आहे त्याला खालनं. त्याला बोसका आहेत खालनं, बोसका आहेत म्हणलं खालनं. तुम्हाला आता पाणी झालं तिथं वर खाली बॉल हा खाली करायला ते आपल्याला जास्त पाणी बारीक खाली असं आहे का? बारीक मोठं आधुनिक आहे. अजून आकाश गोट्या छपछप करू नको. काय आंघोळ करू नको. आंघोळ करायला लागलेली एखादा इथं त्यात टाकतो रे. ठीक आहे रे. हे काय माहित आहे, दॅट्स कॉल ब्रो ऍडव्हेंचर. कुठं कुठे काय काय करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला लागते कारण एवढा चिखलाचा प्रवास आम्ही करून आला की आता आम्हाला माहिती आहे तिथपर्यंत पाहिजे तिथपर्यंत चिक करतो. सगळं स्टाफ केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अँगल लावायला पाहिजे, अँगल लावलाय. त्यामुळे ह्या गोष्टी सबस्क्राईब करायला लागते कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी एवढा सगळा अडथळा पार करून सगळं करून तुम्हाला दाखवतोय आम्ही. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. उन्हाळ्यात पण जाऊ शकतो, व्हिडिओ लावतो व्हायला पाहिजेतच. पण कसं आज चिखले ते बुटात काय